या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। जय हिंद, लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आताच आपण पाहिला असेल मार्केट यार्डच्या कांद्या आवकाचं भाग नंबर 1। आता भाग नंबर 2 मध्ये आपण सध्या उभे आहोत मार्केट यार्ड कमिटीच्या अगदी गेट जवळ। अगदी गेट जवळ उभे असताना आम्हाला असं चिन्ह दिसायला आलं की समोर आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, सगळं सोलापूर शहर आज कामकाजामुळे सुट्टी असते, कामगार वर्गांना सुट्टी असते। हा चौक नेहमीप्रमाणे रविवार देखील सुखसुखाट असतो, परंतु यंदा या रविवारी सोलापूर शहरामधील मार्केट यार्डचा चौक हा गजबजलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। ही वाहतूक कोंडी नेमकी कांद्याच्या मोठ्या आवकामुळे झाली आणि कांद्याच्या वाहनांमुळे झाली। एकंदरीत पाहिला असता आज रविवार मार्केट यार्ड बंद आणि आज बंद दिवशी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आपला कांदा मार्केट यार्डामध्ये लिलावासाठी सकाळी 6 वाजतापासूनच मोठी लाईन लावून कडवा बाजार या ठिकाणी 200 ते 250 गाड्या पॅक झाल्यात, तर उर्वरित गाड्या ही मार्केट यार्डच्या ॲग्रो इंडस्ट्रीज या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागली आहे। तर मार्केट यार्ड कमिटीकडून सोलापूर शहरामधील आणि जिल्ह्यामधील या ठिकाणी कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना एक जाहीर आवाहनही देण्यात आलं होतं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिद्धेश्वर बाजारपेठ या मुख्य बाजार आवारात कांदा हा नियंत्रित शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की सध्या बाजारपेठेत नवीन सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामे चालू आहेत। तसेच कांदा या नियंत्रित शेतीमालाची आवक वाढल्याने दिनांक 22/11/2023 पासून शेतकऱ्यांनी आपला कांदा व नियंत्रित शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात रात्री 10 वाजेनंतर व दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत आणण्यात यावी। तसेच कांदा हा नियंत्रित शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांनी राष्ट्रीय महामार्गावर व अंतर्गत रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी वाहने उभी करू नये किंवा वाहतुकीचा अडथळा करू नये अशी एकंदरीत जाहीर नोटीस शेतकऱ्यांना लावून देखील शेतकरी मात्र अवाक होऊन आपली गाडी लवकर मार्केट यार्डमध्ये जावं याच आशेने हतबल झालेले शेतकरी अखेर अस्ताव्यस्त गाड्या कुठेही पार्क झाल्यात आणि मिळेल त्या जागेवर शेतकऱ्यांनी आपल्या गाड्या पार्क केलेत। हतबल झालेले शेतकरी अखेर मार्केट यार्ड कमिटीकडून हा नियोजन करण्यात येईल का अशी ही एकंदरीत शेतकऱ्यांची चर्चा रंगत आहे। पाहूया मार्केट यार्ड कमिटीने आज रात्रीपासून मार्केट यार्डमध्ये शिरकाव करणाऱ्या गाड्यांवर कुठल्या प्रकारने अंमलबजावणी करणार आहे, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार हे दुर्लक्षित न करता कशाही प्रकारे वाहतूक पोलिसही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। बघूया आज रात्री पुन्हा या चौकांमध्ये भाग 3 पाहायला विसरू नका। लोकप्रधान न्यूजवर कॅमेरामॅन साकिब शेख सह मी अल्ताफ शेख। आलेलो आहे, मी शेतकरी आहे। तुम्ही इथं आवक नसताना सोडी नाही म्हणल्यावर गाड्या तिकडे सोडता म्हणल्यावर कसं हो? कुणाला विचारायचंय? आज रविवार आहे, त्यांचा म्हणणं असं आहे की अहो 2 दिवस बंद होतं मार्केट 2 दिवस होतं ना मार्केट। 10 नंतर सोडल्यावर अजून परत जाम करणार का? परत परवा सुट्टी आहे, सोडणार तर कधी मग सांगा? विशाल गौतम बनसोडे। मोहन रमेश शिंदे, येवती तालुका तुळजापूर। ते सकाळी 8 वाजता आलो, गाड्या ते जनावरांच्या बाजारात कोंडविली, ती टप्प्याटप्प्याने बी सोडा म्हणलं ते सोडणं झालं। ती मार्केट यार्ड तर मध्ये मोकळा आहे आणि सगळे वाहनवाल्याची ते अडवून धरून ठेवली। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर।